एफईएस गर्ल्स ज्युनियर कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनात मिस एफईएस 2025 ब्युटी कॉन्टेस्टचे दिमागदार आयोजन। एफईएस गर्ल्स ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात यंदाचा आकर्षण बिंदू ठरलेल्या मिस एफईएस ब्युटी कॉन्टेस्ट स्पर्धेचा यशस्वीपणे समारोप झाला। विद्यार्थिनींच्या कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाला योग्य व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विजयराव मोगरे, कोषाध्यक्ष श्री देवानंद खोब्रागडे, कार्यकारिणी सदस्य श्रीमती शांता काकू पोटदुखे, सौ शकीला खोब्रागडे, सौ अलका सातपुते, प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सौ नंदाली झाडे, प्रिया जीवने, हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज प्राचार्या सौ गीता महेशकर, सेवा श्रेष्ठ प्राध्यापक श्री देवेंद्र मुगल, पर्यवेक्षक श्री किरण पराते यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष औचित्य प्राप्त झाले। प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन व माता सरस्वती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वीर शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील विविध विभागांमधील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। पहिल्या फेरीत रॅम्प वॉक, तर दुसऱ्या फेरीत स्वतःची ओळख आणि तिसऱ्या फेरीत प्रश्नोत्तरांचा समावेश होता। प्रत्येक फेरीत मुलींनी दाखवलेला आत्मविश्वास, व्यक्तिमत्वाची चमक आणि सादरीकरण कौतुकास्पद होते। अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विजयराव मोगरे यांनी विद्यार्थिनींच्या प्रतिभेचे कौतुक करताना सांगितले की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची क्षमता विकसित होते। कार्यकारिणी सदस्य श्रीमती शांताकाकू पोटदुखे यांनी स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा देत त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले। स्पर्धेच्या अखेरीस विजेत्यांचे नाव घोषित होताच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला। कुमारी अमिषा पेटकर वर्ग 12 विज्ञान ही विजेती राहून मिस एफईएस 2025 चा ताज पटकाविला। कुमारी श्रावणी टिपले वर्ग 12 विज्ञान फर्स्ट रनर अप, तर कुमारी पूजा राजूरकर 12 वाणिज्य इंग्रजी माध्यम ही सेकंड रनर अप ठरली। विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विजयरावजी मोगरे सर यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी, सन्मानपत्र आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रम आणि समूह छायाचित्रांसह आनंदमय वातावरणात झाला। सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून सत्र 2024-2025 12वी बोर्ड परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतून तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम आलेली कुमारी निर्जल सुनील येरणे व सुनील येरणे यांचा बक्षीस प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन संचालक मंडळाने सन्मान केला। एफईएस गर्ल ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन आणि मिस एफईएस ब्युटी कॉन्टेस्ट हा विद्यार्थिनींच्या आठवणीत कायम राहावा असा अविस्मरणीय क्षण ठरला। मिस एफईएस ब्युटी कॉन्टेस्ट 2025 या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून नम्रता बतकेलवार व सोनिया चोपडे राऊत मॅडम यांचे सहकार्य लाभले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री नवल काकडा, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री सुधीर खडके सर यांनी केले। कार्यक्रमाला समस्त प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या। फिमेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल यांची गॅदरिंग आज शेवटचा दिवसाचा टप्पा आहे, चांगल्या रीतीने संपन्न होत आहे। आजच्या दिवसाच्या गॅदरिंगचा विशेष महत्त्व म्हणजे ज्युनियर हायस्कूलच्या मिस एफईएस आणि हायस्कूलच्या मिस एफईएस अशा मुलींची निवड होत असते। अशा प्रकारची ही स्पर्धा ज्याच्यामध्ये वॉक टॉक आणि चांगल्या रीतीनं उत्तर देणं, बुद्धिमत्ता या सर्वांच्या द्वारे जी परीक्षक होते त्याच्या त्या मुली विनर ठरतात। अशा प्रकारची स्पर्धा ही चंद्रपूर नव्हे, चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही शाळेत, कोणत्याही ज्युनियर कॉलेजमध्ये होत नाही आणि अत्यंत अशी ही स्पर्धा आज चांगली झालेली आहे। ही परंपरा यामुळे मुलींना अत्यंत वाव मिळतो आणि मी या सर्व मुलींचं संस्थेचा अध्यक्ष या नात्याने अभिनंदन करतो आणि ज्यांनी याकरिता सहकार्य दिलं, प्राचार्यापासून तर सगळे प्राध्यापक आणि विशेषतः आज आमच्याकडे पाहुणे म्हणून आमच्या संस्थेच्या काकू शांता काकू पोटदुखे, शिवाय आमच्या सातपुते मॅडम वहिनी आमच्या आणि डॉक्टर झाडे यांच्या मिसेस हे विशेष होते
अशा रीतीने आणि देवानंद खोब्रागडे यांच्या मिसेस हे सर्व आलेली होती आणि अत्यंत उत्साहाने स्पर्धेमध्ये ज्युनियर मधील 15 मुलींनी भाग घेतला, तर हायस्कूलमध्ये 20 विद्यार्थिनींनी भाग घेतला. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. संस्थेद्वारा संचालित ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलचे गॅदरिंगचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचं विशेष महत्व म्हणजे आज संस्थेतर्फे, हायस्कूलतर्फे, ज्युनियर कॉलेजतर्फे आमच्या ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक मागच्या वर्षीच्या परीक्षेत ज्या मुलींनी एरले, नाव काय तिचं, गेला एरले, एवढं कापून टाक, तिला जे जवळपास 94% मार्क मिळाले, त्याबद्दल तिचं आज स्वागत करण्यात आलं. 3 विषयामध्ये तिला 100 पैकी 99 मार्क मिळालेले आहेत. आणि आमच्या कॉलेजमध्येच नव्हे तर चंद्रपुरामध्ये तिचा जे चांगली गुण मिळवले आहे कॉमर्समध्ये, त्यात तिचा समावेश आहे. तिचं अभिनंदन करण्यात आलं आणि तिला आज जवळपास 11,000 12,000 रुपयापर्यंत बक्षीस देण्यात आलं. मी तिच्या पालकाचे सगळ्यांचे अभिनंदन करतो. दरवर्षीपेक्षा यावर्षी आमच्या कॉलेजचा कार्यक्रम, गॅदरिंगचा कार्यक्रम खूपच जोरात आणि मस्त झाला. पुरी एवढ्या उत्साहित होत्या की खूपच. आणि त्यातल्या त्यात सगळे कार्यकर्ते ते सर्व हजर होते आणि कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला सगळ्यांनी. एफएस कॉलेजमध्ये दरवर्षी चांगले प्रोग्राम होतात, पण त्यातल्या त्यात यावर्षी मुलींनी खूप हिरिरीने भाग घेतला आणि खूप उत्साहाने सगळ्या टीचर, स्टाफ आणि मुलींनी पण. आणि त्यात माझ्या नातींनी पण भाग घेतला आणि तिने पण आपला आनंद साजरा केला. धन्यवाद. एफएस गर्ल्स हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापिका या ठिकाणी माहिती सांगत आहे की माझ्या शाळेमध्ये 8 दिवस हा प्रोग्राम चालला आहे. त्यामध्ये क्रीडा सत्र सुद्धा होतं आणि सांस्कृतिक आहे. ते मी नेहमी माझ्या व्यवस्थापन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य करत असते. त्याबरोबरच माझे प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर वर्ग सुद्धा मला तेवढं सहकार्य करतात. त्यामुळे मी हे कार्य यशस्वी रीतीने पार पाडू शकते. आज एफएस कॉलेज में जो ये ब्यूटी कंपटीशन ऑर्गेनाइज किया था वो बहुत ही बेहतरीन था. सभी पार्टिसिपेंट बहुत अच्छे थे, बहुत ब्यूटीफुल लग रहे थे, बहुत कॉन्फिडेंट थे. एक्चुअली हम 2 जज थे, हम दोनों को बहुत प्रॉब्लम हुआ है टॉप 3 निकालने के लिए, बट उनका जो क्राइटेरिया था उन हिसाब से हमने टॉप 3 निकाले हैं. ये बहुत अच्छा है गर्ल्स के लिए, एक अपॉर्चुनिटी है कि वो फ्यूचर में क्या कर सकते हैं ये डिसाइड वो कर सकते हैं. और ये मंच उनको आज मिला है, इसके लिए प्रिंसिपल सर सभी को मैं धन्यवाद देती हूँ. और हमारे टाइम पे इतना नहीं होता था, इतना मतलब ये मंच नहीं मिलता था कि वो अपने आप को प्रेजेंट कर सकते. अभी बहुत चेंजेस हुए हैं एजुकेशन में और जो भी एक्टिविटीज में सोशल मीडिया जो है वो ज़्यादा इन्फ्लुएंस करते हैं उस चीज़ के लिए. तो सभी पार्टिसिपेंट को मैं कॉन्ग्रेचुलेशन कहती हूँ और उनके ब्राइट फ्यूचर के लिए मैं उनको ऑल द बेस्ट कहती हूँ. और सभी श्रेय ये कॉलेज को जाता है, उनके जो भी वो उनको प्रोवाइड कर. नमस्कार, माझं नाव सोनिया चोपडे राऊत आहे. आज मला एफएस कॉलेजमध्ये ॲज अ जज म्हणून येण्याची संधी मिळाली आणि मला आठवतं मी खूप वर्षाआधी एकदा कधीतरी बघितलं होतं, पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये आज जे मी बघते आहे कॉलेजमध्ये नवीन बिल्डिंग झाले आहे, खूप सारे सोयी झाल्या आहे, ते बघून खूप आनंद झाला मला. आणि हे पण लक्षात घेते मी की आज इथे गुणवंत विद्यार्थी 100% रिझल्ट लागतात, गुणवंत विद्यार्थी येतात. आणि तेच नाही, फक्त अकॅडमिकच नाही तर मुलांच्या पर्सनॅलिटीवर पण काम करण्याचा प्रयत्न कॉलेजचा मॅनेजमेंट आणि स्टाफ करत आहे आणि ते बघून खूप आनंद झाला. ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स आज जो होता जजमेंटचा तो खूप चांगला राहिला. आम्हाला खरंच कठीण गेलं विनर शोधायला, पण ओवरऑल experience खूप छान होता. So my name is Amisha Petkar and I am studying in FES Girls College. I seem that this college is very perfect and I think this is the best college. FES is the best college and everything here here arrangement is everything perfect and I think this is the best college. Mohitkar madam and Chitade ma'am supported me a lot. There was a beauty contest competition and I am the first winner. सोनाली उज्ज्वल मेश्राम आहे.
मी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. मी आपल्या कॉलेजमध्ये होणाऱ्या गॅदरिंगमध्ये जे कॉन्टेस्ट होता, ब्युटी कॉन्टेस्ट, तिथे फर्स्ट आलेली आहे. मला खूप खुशी होत आहे. मी फर्स्ट आले, मला वाटलं नव्हतं का मी फर्स्ट येणार. आणि शाळेचं मी खूप कौतुक करते की त्यांनी जे फॅशन कॉन्टेस्ट ठेवण्याबद्दल